नमस्कार. मी पुष्कर. मी आज तुमच्यासमोर माझ्याच आवाजात मीच लिहिलेली चौथी भयकथा सादर करणार आहे. ही भयकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. या भयकथेतून अंधश्रद्धा पसरवणे किंवा तिला प्रोत्साहन देणे हा मुळीच हेतू नाही. या भयकथेचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेचं नाव आहे टॉवर नंबर 17. छोट्या गावाकडून मोठमोठ्या शहरांमध्ये राहायचं स्वप्न कोणाचं नसतं आणि त्या मोठ्या शहरामध्ये आपल्याला नोकरी मिळावी आणि मस्त जगावं असं कोणाला नाही वाटत. असं स्वप्न घेऊन निखिल सिंदखेड राजावरून पुण्याला आला होता. पुण्याला अगदी नवीन डेव्हलप झालेल्या जागेत तो राहायला जाणार होता. पण साध्यासुध्या निखिलला हे ठाऊक नव्हतं की स्वप्न तर त्याला पूर्ण करायचं होतं, पण तो अशा कचाट्यात सापडणार होता जिथून त्याला निघणं फार अवघड होऊन जाणार होतं. पुढे आपल्यासाठी काय लिहून ठेवलं आहे हे कोणाला माहीत असतं ना, आणि किती भयावह लिहून ठेवलं आहे हे त्यालाच ठाऊक नव्हतं. नवीन जोश, नवीन उत्साह त्याच्यामध्ये होता. अगदी नवीन डेव्हलप झालेल्या जागेत निखिल आला होता, जिथे तो पेईंग गेस्ट म्हणून एका घरी राहणार होता. नवनवीन इमारतींचं बांधकाम सुरू होतं. टोलेजंग इमारती उभ्या राहत होत्या. जमिनीचे व्यवहार करायचे आहेत असे बोर्ड सगळीकडे लागले होते. अगदी लक्षात येत होतं की सगळी जमीन विकली जाते. कुठली जमीन विकली जाते आणि कशा जागी इमारती उभ्या राहत होत्या हे तिथल्या काही लोकांना पण माहीत नव्हतं. फक्त घरं विकली जात होती. त्यातच एक घर कदम काकांच्या मुलाने, जो परदेशात असतो, त्याने त्यांना घेऊन दिलं होतं. सगळं ऑनलाईन व्ह्यूइंग आणि ऑनलाईन व्यवहार करून त्याने घर विकत घेतलं होतं. त्यामुळे घर कशावर उभं आहे हे त्याला ठाऊकच नव्हतं. आणि कदम काका काकू त्या नवीन फ्लॅटमध्ये, त्या नवीन टॉवरमध्ये शिफ्ट झाले होते. 7व्या मजल्यावर त्यांचं घर होतं. निखिल त्याला जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहायचं होतं त्या भागात आला. संध्याकाळ झाली होती. अंधार पडायला सुरुवात झाली होती, पण उजेड पुरेसा होता. त्याला इमारत सापडत नव्हती. त्याला चालता चालता एक माणूस दिसला आणि निखिलने त्याला विचारलं, ही बिल्डिंग कुठे आहे? मला सापडत नाही हो. त्या माणसाने निखिलकडे बघितलं आणि रस्त्यावर असलेल्या इतर माणसांनी निखिलकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. त्यांनी त्याच्याकडे असं का बघितलं असेल हे निखिलला काही कळलं नाही. ज्या माणसाला निखिलने विचारलं होतं तो माणूस निखिलला म्हणाला, चल मी तुला दाखवतो. असं म्हणून त्याने निखिलचा हात हातात घेतला. निखिलला ते जरा वेगळं वाटलं, कारण त्याने हातात हात फार घट्ट धरला होता. आणि अचानक निखिलला हाताला काहीतरी टोचल्यासारखं झालं. हां, काय? जसं त्या व्यक्तीच्या हातात काहीतरी होतं आणि त्याने ते त्याला मुद्दाम टोचलं होतं. तो माणूस म्हणाला, ती बघ ती बिल्डिंग, जिच्या बाहेर ते पत्रावळीवर अन्न ठेवलंय ना, लिंबू आणि कुंकू टाकून, ती बिल्डिंग आहे. तिथं जायचंय तुला. इडापिडा जायला ठेवलंय त्यांनी ताट, पण अशी कधी जाते का इडापिडा? तिला जायचं तेव्हाच जाते ती. लक्षात आलं का? तेच तुला बोलवलंय. असं सगळं सांगून तो माणूस विचित्र हसला. निखिल त्याला म्हणाला, ओ इडापिडा काही नसते हो, काही सांगू नका. निखिलने त्याच्या हाताला जोरात हिसका देऊन हात काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने निखिलचा हात इतका घट्ट पकडला होता की काही केल्या निखिलचा हात सुटत नव्हता. निखिलने थोडी झटापट करत त्याच्या हातातून हात सोडून घेतला आणि त्याच्यापासून पटपट चालत दूर निघून गेला. तो माणूस पण तिथून निखिलकडे बघत बघत निघून गेला. पण रस्त्यावरचे लोक निखिलकडे अजूनही वेगळंच बघत होते की हा नक्की कोणाशी बोलला की स्वतःशीच बोलला? तिथं कोण होतं? निखिल जिथे त्या व्यक्तीशी बोलत होता तिथे एका झाडाखाली एक म्हातारा बसला होता आणि त्याला बघून असं वाटत होतं की त्याला सगळं कळतंय आणि त्याला सगळं दिसतंय. तो नकारार्थी मान हलवत होता. तो असा का करतोय हे निखिलला काही कळलं नाही आणि निखिल तिथून निघून गेला. निखिल बिल्डिंगजवळ पोहोचला होता. त्या ताटाच्या जितक्या लांबून त्याला जाता येईल तितक्या लांबून तो फेरी मारून त्या बिल्डिंगच्या दारापर्यंत गेला. खाली सिक्युरिटी गार्डला विचारलं, काका, माधव कदम काका कुठे राहतात? सिक्युरिटीवाले म्हणाले, 7व्या मजल्यावर 703 मध्ये. निखिलने नाव, नंबर, पत्ता सगळं त्यांच्या डायरीमध्ये लिहून दिलं आणि जायला लागला. सिक्युरिटी काका त्याला म्हणाले, नीट जा रे बाबा वर, नाहीतर वर जाशील सरळ. निखिल एकदम कन्फ्यूज झाला. आणि असं का बोलताय? तो म्हणाला, म्हणजे
काय म्हणायचंय काका? सिक्युरिटी गार्ड म्हणाले, की एक जण लिफ्टने वर जात होता, तर तो लिफ्टमधून परत उतरलाच नाही. सरळ वर गेला. असं मला आधीच्या शिफ्टवाले सिक्युरिटी सांगत होते. असं कधी असतं का? लिफ्ट काय आकाशात गेली होती का? झोपा झोडतात नुसते. तो निघून गेला असेल जिन्याने खाली येऊन. आणि सिक्युरिटी काका हसायला लागले. निखिल थोडा बिचकत म्हणाला, ठीक आहे काका, मी जातो नीट. असं म्हणून तो बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पोहोचला. इकडे तिकडे बघायला लागला की लिफ्ट कुठे आहे. तितक्यात त्याला एक बाई पार्किंगमध्ये दिसली. लाल साडी नेसून उभी होती. पार्किंगमधल्याच एका पिलरला टेकून ती उभी होती. डोक्यावर पदर आणि मान खाली होती. निखिलला असं वाटलं की मोबाईलमध्ये डोकं असेल आणि मोबाईल बघत उभी असेल म्हणून मान खाली आहे. तिच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती आणि पिशवीमध्ये काहीतरी जड जड होतं. त्याने तिच्याकडे बघितलं आणि लिफ्ट शोधायला तो निघून गेला. बिल्डिंग फारच नवीन असल्यामुळे जास्त लोक त्या बिल्डिंगमध्ये नव्हती. हा जसा जसा चालत होता तसाच आवाज अजून घुमत घुमत त्याच्या कानावर यायला लागला. त्याला वाटलं त्याचाच आवाज असेल. बिल्डिंग रिकामी असल्यामुळे आवाज घुमत असेल असं तो मनात म्हणाला. पण कॉरिडॉर खूपच मोठा असल्यामुळे लिफ्टपर्यंत जायला वेळ लागणार होता. निखिल चालतच होता. तसा आवाज येत होता. हळूहळू आवाजाचा वेग वाढू लागला आणि त्याच्या जवळजवळ यायला लागला. निखिलला असं वाटायला लागलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करतंय आणि त्याचा वेग वाढायला लागला होता. निखिलने मागे वळून बघितलं तर कुणीच नव्हतं. तो पटापट लिफ्टपर्यंत पोहोचला. लिफ्टचं दार बंद करण्याची घाई करू लागला आणि शेवटी लिफ्टचं दार बंद झालं आणि तो वर जाऊ लागला. असं करता करता तो 7व्या मजल्यापर्यंत पोहोचला. उतरून पटकन तो 703 नंबरच्या घराजवळ गेला. त्या घरची बेल वाजवली, पण दार कोणीच उघडत नव्हतं. त्याने बरेचदा बेल दाबली, पण आतून कोणाचाच प्रतिसाद नाही. तो दाराच्या समोर वाट पाहत उभा राहिला, पण आतून कुणीच बाहेर येत नव्हतं. शेवटी वाट पाहून पाहून निखिल कंटाळला आणि त्याने शेजारच्या घराची बेल वाजवली की त्यांना विचारू कदम नक्की कुठे गेले आहेत. असं म्हणून त्याने बेल वाजवली आणि आतून एक माणूस बाहेर आला आणि त्याने विचारलं, कोण पाहिजे? निखिल म्हणाला, हे कदम कुठे बाहेर गेलेत का? मी कधीची बेल वाजवतोय, कोणी बाहेर येत नाहीये. तर तो माणूस म्हणाला, अहो आम्हीच कदम. निखिल एकदम संभ्रमात पडला आणि त्यांना म्हणाला, अहो पण ते तर 703 मध्ये राहतात ना? तो माणूस म्हणाला, कोण म्हणाला तुम्हाला? आम्ही इथेच राहतो 704 मध्ये. तसा निखिल म्हणाला, सिक्युरिटी मला म्हणाले की तुम्ही 703 मध्ये राहता. तसे ते कदम काका म्हणाले, अहो नाही हो, आम्ही इथेच राहतो. बिल्डिंग अजून नवीन आहे तर दारांवर पाट्या नाही आहेत म्हणून त्याच्या लक्षात आलं नसेल. त्या सिक्युरिटीला सांगायला पाहिजे, नीट सांगत जा लोकांना. आणि ते निखिलला म्हणाले, बोला काय काम आहे तुमचं? तसा निखिल म्हणाला, मी सिंदखेड राजावरून आलो होतो. आपलं फोनवर बोलणं झालं आहे म्हणून आपण एकमेकांना पहिल्यांदा बघतोय. मी निखिल, मी ते तुमच्याशी पेईंग गेस्ट म्हणून बोललो होतो बघा, त्याच्या संदर्भात. आमच्या इथल्या काजवेकरांनी तुमचा व्हॉट्सॲप मेसेज मला पाठवला होता आणि मग आपण बोललो होतो की घरात तुम्ही दोघेच आहात आणि कोणी तिसरा तरुण आला तर तुम्हाला थोडी मदत होईल आणि आधार पण मिळेल. तसे कदम काका म्हणाले, अरे हो हो हो, ये, पण तू तर काल येणार होतास ना रे, तू आज आलास? तसं कळवायचं तरी आम्हाला, आम्ही वाटच बघत होतो आणि फोन पण नाही लागला तुझा बिलकुल. तसा निखिल म्हणाला, अहो काल नेमकं माझं ना खूप डोकं दुखत होतं आणि मला निघताच नाही आलं, मला माफ कराल. तसं कदम काका म्हणाले, अरे माफी काय मागतोस? ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे तुझ्या लक्षात आलं का, तुझं अचानक डोकं दुखलं आणि तुला यायला जमलं नाही, याचाच अर्थ असा आहे की कोणीतरी तुला थांबवत होतं इथे येण्यापासून आणि वेळ तुझी चुकलेली आहे इथे येण्याची. आणि सिक्युरिटीने पण घर चुकवलं. कसं सगळं चुकलं बघ. आणि काका हसायला लागले. निखिलच्या मनात विचार आला की खरंच कोणी मला थांबवत होतं का? खरंच माझी इथे यायची वेळ चुकली आहे का? संध्याकाळचा तो घटनाक्रम आठवायला लागला आणि त्याला दडपण यायला लागलं. काका म्हणाले, कसला विचार करतोय, ये घरात. आणि कदम काकू आतून म्हणाल्या, ये रे ये, काही वेळ चुकली नाही तुझी. मस्त गरम गरम जेवण तयार आहे, चल एकत्र जेवूया आपण सगळे. तसं निखिलला सगळं विसरायला झालं आणि तो घरात गेला. निखिल म्हणाला, काकू नको, मी खाऊन आलो आहे थोडं, मला भूक नाही इतकी. तशा कदम काकू म्हणाल्या, अरे मी पण इतकी काय व्यवहारी नाही आहे, आजच्या जेवणाचे पैसे नाही घेणार मी आणि घरासारखा राहा, ये जेवायला. तसं निखिलला थोडंसं बरं वाटलं आणि त्याला थोडं सगळं विसरायला झालं. निखिल घरात गेला. गप्पा मारून तिघांनी पोटभर जेवण केलं आणि मग कदम काकू त्याला त्याची पेईंग गेस्टसाठी असलेली रूम दाखवायला घेऊन गेल्या. घरात एकूण 3 बेडरूम होत्या. त्यातली छोटी बेडरूम निखिलसाठी होती. काकू म्हणाल्या, ही तुझी खोली, मधली खोली बंद असते,
ती आम्ही आमच्या मुलासाठी ठेवली आहे आणि तिकडची मोठी खोली आमची आहे. तू अगदी घरासारखा राहा इकडे. काही लागलं तर सांग आम्हाला. थोडं घाबरायलाच होतं या बिल्डिंगमध्ये, कारण बिल्डिंग अजून तशी रिकामीच आहे ना. फ्लॅट्स काही विकले गेले नाही आहेत जास्त. हळू-हळू विकले जात आहेत. नवीन सोसायटी आहे ना, नवीन टॉवर आहे हे. असंच होईल. निखिल आपला शांततेत सगळं ऐकत होता. कधी-कधी ना खूप विचित्र आवाज येतात, असं काकू म्हणाल्या. त्यावर काका म्हणाले, "अगं नवीन टॉवर आहे, तर अजून कामं सुरू आहेत. कोणी फर्निचर करतंय, कोणी तोडफोड करतंय, त्याचेच आवाज असतील. नवीन मुलाला कशाला घाबरवतेस तू?" काकू म्हणाल्या. "नाही, ते आवाज लक्षात येतात. हे काहीतरी भलतंच आहे. चांगलं आपण आपल्या जुन्या घरात राहत होतो. कशाला आपल्या मुलाने इथे आपल्याला पाठवलंय काय माहिती. मला इथे काही ठीक वाटत नाही. इथे ना अंगण, ना लोक बोलायला आणि त्यात हे भयानक आवाज. दिवसभर ऐकून ऐकून घाबरायला होतो." आणि शांत झाल्या. काका म्हणाले, "अगं म्हणूनच आपण पेईंग गेस्ट ठेवतो आहोत ना. तितकाच आपल्याला पण आधार आणि बोलायला कोणीतरी आहे. नको काळजी करूस बरं तू." निखिल आजच्या दिवसात घडलेल्या सगळ्या घटनांचा क्रम लावत होता. तो माणूस कोण होता? त्या माणसाने माझा हात इतका घट्ट का धरला होता? त्याने माझ्या हाताला काय टोचलं होतं? तो म्हातारा नकारार्थी का मान हलवत होता? सिक्युरिटी काका असं का म्हणाले की नीट वर जा, नाहीतर सरळ वर चालला जाशील? हे सगळं काय सुरू आहे? ती पार्किंगमध्ये बाई कोण होती? कॉरिडॉरमध्ये इतके आवाज घुमत घुमत माझ्या मागे का आले? माझ्या मागून कोणी चालत होतं का? आणि मला कोणी दिसलं का नाही? काकूंनी पण काय सांगितलं काय माहिती? अशा का बोलून गेल्या त्या? त्यांना काही दिसलंय का? त्यांना काही जाणवलंय का? आणि माझ्यासोबत पण आज इतकं असं का घडलंय? असा विचार करत करत निखिल त्याच्या रूममध्ये गेला आणि विचार करता करता निखिलला गाढ झोप लागली. या कथेचा दुसरा भाग याच आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि दुसरा भाग लवकरच. ऐकत रहा टॉवर नंबर 17.